नमस्कार, मी नेहा काटेकर, डाएट अँड डायबिटीज एज्युकेटर फ्रॉम जस्ट फॉर हार्ट्स, युअर वेलनेस पार्टनर। तर मी आज तुमच्यासमोर एक सगळ्यांना आवडेल असा एक विषय घेऊन आली आहे। तर आपण आज 5 महत्त्वाच्या गोष्टी डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी किंवा 5 इम्पॉर्टंट पिलर्स टू मेंटेन डायबिटीज आपण ह्या विषयावर बोलणार आहोत। तर अशा 5 कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी की ज्या प्रत्येक डायबिटीज पेशंटनी एक ती समरी म्हणूया। तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघितले असेल किंवा नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा। त्यामध्ये मी अगदी एक मुद्दा सविस्तर एक्सप्लेन केलेला आहे। तर ते पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की डायबिटीज म्हणजे काय किंवा त्याची लक्षणं काय। तर ते सगळं महत्त्वाचं आहे की तर पण आपण या व्हिडिओला एक समरी म्हणून बघूया की कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे 5 की त्या प्रत्येक डायबिटीज पेशंटने फॉलो केल्या तर त्याची नक्कीच ब्लड शुगर लेवल ही नियंत्रणात राहणार। तर आपण ते 5 मुद्दे बघूया की कुठले आहे महत्त्वाचे। तर पहिलं आहे आहार म्हणजे डाएट, नंतर दुसरं आहे एक्सरसाइज व्यायाम, तिसरं आहे मेडिसिन्स तुम्ही काय ट्रीटमेंट घेतायत ती, चौथं आहे अवेअरनेस जागरूकता आपण ज्याला म्हणतो, आणि 5वं आहे रेग्युलर चेकअप्स। तर हे जे 5 ज्या गोष्टी आहेत या 5ही गोष्टी तुम्ही नेहमी फॉलो केल्या तर मला खात्री आहे की तुमची रक्तातली साखर आहे ती कधीच वाढणार नाही किंवा ती नियंत्रणात राहील। आता कधीतरी ठीक असतं पण एक काय म्हणतात ना, डायबिटीजचा कंट्रोल चांगला असेल तर तुम्हाला जे काय पुढचे दीर्घकालीन आजार आहे किंवा काय म्हणता येईल आपल्याला की तुम्हाला असा जे काही थोडे त्रास पण होत असतात ते होत नाही। म्हणजे डायबिटीज हा आजार कधी म्हणजे फार रिव्हर्सिबल नसतो, पण ऍटलिस्ट तुम्ही जर कंट्रोलमध्ये ठेवला ते अगदी तुम्ही नॉर्मल लाईफस्टाईल जगू शकतात। तर आपण बघूया, पहिलं आपण बघितलं आहार डाएट। तर डाएट ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ब्लड शुगर मेंटेन करण्यासाठी। तर मी एक व्हिडिओ केला आहे की डायबिटीजच्या पेशंटचा डाएट कसा असावा, तुम्ही नक्की तो बघा नसेल बघितला तर। तर डाएट काय आहे की आपण कुठलाही पदार्थ खातो तर त्याची आपल्या शरीरात जाऊन साखरच तयार होते। तर हा आजार बेसिकली साखरच्या नियंत्रणावर आहे। त्यामुळे आहार की डाएट प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग युअर ब्लड शुगर लेवल। तर तुम्हाला आहार काय घेताय कसा घेताय हे खूप महत्वाचं आहे। तर बेसिकली आहार जो आहे तो पौष्टिक आहार घेतला पाहिजे, बॅलन्स डाएट। की जसं मी त्या ह्याच्यामध्येही सांगितलं आहे की खूप सिंपल कार्बोहायड्रेट्स खायचे नाहीये। जसं जे पिष्टमय पदार्थ आपण जे म्हणतो अगदी मैद्याचे पदार्थ किंवा गोड आहे, साखर किंवा पांढरा भात खूप खाताय तर ह्या गोष्टी किंवा मैद्याचे पदार्थ आहे किंवा बाहेरचे जे आपण जॅम जेली प्रोसेस्ड फूड आपण म्हणतोय तर ह्यांनी रक्तातली साखर लगेच वाढते। तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या अवॉइड करायच्या आहे आणि बॅलन्स डाएट घ्यायचा आहे। म्हणजे साधारण डायबिटीजच्या माणसाची प्लेट कशी दिसली पाहिजे की जर आपण आपली प्लेट असेल त्याचा अर्धा भाग जो आहे ते व्हेजिटेबल्स पाहिजे, म्हणजे भाज्या पाहिजे। जसं कुठलीही पालेभाजी एक असली पाहिजे किंवा दुसऱ्या कुठल्या भाज्या आहे फळभाज्या आहे त्या असल्या पाहिजे, आणि जो 1/4 भाग आहे तो कार्बोहायड्रेट्स असला पाहिजे, तो पण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स। आता 1/4 भाग म्हणजे कसा की जो 1/4 भाग आहे त्याच्यामध्ये चपाती किंवा पोळी म्हणा किंवा भाकरी म्हणा किंवा चिला म्हणा असं काहीतरी तुम्ही त्या 1/4 भागामध्ये, आणि जो 1/4 भाग आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स म्हणजे काहीतरी डाळ आहे किंवा पनीरची भाजी आहे किंवा कुठलं कडधान्य आहे स्प्राउट्स आहे तर असं काहीतरी, किंवा नॉनव्हेजचा एखादा पदार्थ आहे। तर तुमची प्लेट ही अशी असली पाहिजे। तर मेजरली काय होतं की हल्ली आपण बघतो म्हणजे तुम्हाला जर अंदाजा घ्यायचा असेल की आपण किती रिफाईंड खातो किंवा किती शुगर आपल्या पोटात जाते, तर नेहमी असं नाही की आपण साखर खाल्ली तरच आपली साखर वाढते किंवा गोड खाल्लं तरच आपली साखर वाढते। जेव्हा तुम्ही असंच रॅन्डमली जाऊन तुमचं फ्रीज उघडलं आणि त्याच्यामध्ये जे काही आपण खूप हल्ली डब्बाबंद पदार्थ वापरतो किंवा मसाले सॉसेस असतात, आता हल्ली किती प्रकारचे सॉसेस मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही त्याचं लेबल जेव्हा वाचाल तर साखरेचे ना खूप वेगळी नावं आहे, 100 तरी नावं असतील। तर आपण प्रत्येक गोष्ट नाही लक्षात ठेवू शकत, पण एक बेसिक 4-5 जे असतात युजल ते वापरले प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जातात तर त्यांची मी नावं एक तुम्हाला सांगू इच्छिते। तर खूप वेळा शुगरच लिहिलं असतं, कधी ग्लुकोज लिहिलं असतं, कधी मेपल सिरप लिहिलेलं असतं। तर ही जी अशी नावं आहे कधी किंवा पॉलिसॅकराइड्स, हे जे सॅकराइड्स ग्रुप आपण म्हणतो ना असं काहीतरी लिहिलेलं असतं किंवा कुठलं सिरप लिहिलेलं असेल तर ते नक्की तुम्ही लेबलवर वाचायचंय। तर ही पण एक इनव्हिजिबल साखर आपल्या पोटामध्ये जात असते। तर ह्या गोष्टींकडे लक्षात ठेवायचंय की
साखर नुसतं दिसणारी साखर की जी आपण चहामध्ये टाकतोय तर त्यांनीच साखर न वाढता ह्या पण अशा कुठल्या सॉस किंवा ह्या गोष्टीतनं पण आपली साखर वाढत असते. तर आहाराकडे ह्या गोष्टी एक लक्षात द्यायचे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्लेट तशी असावी, तर ते एक आहे. आणि पोर्शन साईज खूप महत्वाचं आहे की तुम्ही ऍट अ टाइम किती खातायत. तर डायबिटीसच्या पेशंटमध्ये ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट ठरते की तुम्ही ऍट अ टाइम किती खाताय. जर पोर्शन साईज तुमची जर जास्त झाली त्यावेळेची तर तुमची साखर रक्तातली वाढू शकते. त्यामुळे नियंत्रित आहार आणि काय म्हणता येईल की पौष्टिक आहार हे दोन खूप खूप महत्वाच्या गोष्टी आहेत डायबिटीजसाठी. आणि कुठलेच तुम्ही काय म्हणता येईल की फळ खा अख्खं, ज्यूसेस कुठले घेऊ नका, किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स आपलं कोक असतं, पेप्सी असतं, थम्सअप, लिम्का किंवा हे माझा वगैरे हे सगळे जे ड्रिंक्स आहेत ह्याच्यामध्ये खूप प्रचंड क्वांटिटीमध्ये शुगर असते आणि त्यांनी रक्तातली साखर लगेच वाढून हायपरग्लायसिमिया होऊ शकतो. तर आहार हा एक खूप महत्वाचा विषय आहे आणि आपण मी काही व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल बोललेलीच आहे डिटेलमध्ये. तर ह्या 5 पिलर्समध्ये आहार हा खूप महत्वाचा विषय ठरतो. दुसरा आहे व्यायाम. तर एक्सरसाइज ही डायबिटीसच्या पेशंटसाठी मस्ट आहे. मी डायबिटीसचाच पेशंट नाही म्हणणार की सगळ्यांसाठीच मस्ट आहे, पण डायबिटीसच्या पेशंटमध्ये एक खूप इम्पॉर्टंट पार्ट ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. की जसं आता आपण जेव्हा चालतो किंवा कुठलाही व्यायाम करतो तेव्हा काय आपल्या शरीरात क्रिया घडत असते. तर आपल्या शरीरामध्ये शरीरातली जी रक्तातली साखर असते ती वापरली जाते. कारण आपल्याला व्यायाम करताना ऊर्जा लागते, तर ती वापरली गेली त्याच्यामुळे रक्तातली जी साखर आहे ना ती वाढत नाही. म्हणजे जेव्हा केव्हा आपण काही खात असतो तर अर्धा एक तासाने आपली रक्तातली साखर वाढायला लागते. आणि जास्त खाल्लं असेल तर ती किंवा इन्सुलिन कमी पडलं तर ती जास्त रक्तातली साखर वाढते. पण तुम्ही एक शरीराला सवय ठेवली की एवढा व्यायाम केला की साखर युटिलाइज केली तर नक्कीच तुमचा रक्तातली साखर ही नियंत्रणात राहणार आहे. कारण कधी कधी काय होतं की कधी ओव्हर इटिंग झालं किंवा खूप जास्त लार्ज गॅप्स असले तुमच्या आहारामध्ये आणि नाही व्यायाम झाला तर ती जी एक्सेस साखर आहे त्यांनी तर हायपरग्लायसिमियाचे जे काही लक्षण आहे की जो त्रास आहे तो तर होतोच पेशंटला. आणि पुढे जाऊन पण खूप ऑर्गन्सला त्याचा त्रास होत असतो. ही जी वाढलेली शुगर आहे ही किडनीजला खराब करते, लिव्हरला खराब करते. हे तर आहेच, पण दुसरी गोष्ट म्हणजे वजनही त्या पर्सनचं वाढत जातं. कारण ही जी आहे ते चरबीमध्ये कन्वर्ट होत असतं. तर ही चरबी पण त्या पेशंट्सची वाढत जाते आणि ही जी वाढलेली चरबी आहे परत आपल्या हृदयाला आणि सगळ्याच ऑर्गन्सला धोका निर्माण होतो. त्याच्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तर डायबिटीसच्या पेशंटनी जर तुम्ही तरुण असाल किंवा 40च्या आत असाल तर तुम्ही नक्कीच ब्रिस्क वॉकिंग करू शकतात. पण हे बघायचं आहे की तुम्हाला हृदयाचे काही आजार नाहीये ना, बीपीचा त्रास नाहीये ना, तर कुठलाही व्यायाम करताना एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी किंवा आहार तज्ज्ञ आहे, डायबिटीज एज्युकेटर आहे, कोणाशी तरी तुम्ही सल्ला घ्या की तुमच्या बॉडीला कुठली एक्सरसाइज सूट होईल. पण चालणं किंवा एक आपल्या नॉर्मल स्पीडमध्ये चालणं हे मेजरली सगळ्यांना सूट होतं. तर तेवढं तरी चालायचंय कंपल्सरी. चालणं हे खूप इम्पॉर्टंट आहे डायबिटीसच्या पेशंटसाठी. आणि जे कोणी जिम करतं आहे किंवा दुसऱ्या टाईप, तर बऱ्याच टाईपच्या एक्सरसाइज आहे, झुंबा आहे, योगासनं आहे, पिलाटेज आहे, खूप व्यायामाचे प्रकार निघालेले आहे. तर तुम्ही जर तरुण असाल, तुम्हाला इतर काही आजार नाहीये, डायबिटीस छान मेंटेन आहे, तर तुम्ही अशा कंडिशनमध्ये तुम्ही करू शकतात. पण तुम्हाला दुसऱ्या कुठल्या आजार आहे जसं बीपी म्हणाली किंवा हृदयाचा काही त्रास आहे, लोअर बॅक पेन आहे, स्पॉन्डिलायसिसचा त्रास आहे, तर ह्या कंडिशनमध्ये नक्की तुम्ही एकदा डॉक्टरांना कन्सल्ट करून तुम्ही एक्सरसाइज त्यांच्याकडनं माहिती करून घेऊन ती एक्सरसाइज तुम्ही करायची आहे. किंवा तुम्ही अगदी फिजिओथेरपिस्टला पण विचारू शकतात, कन्सल्ट करू शकतात की कुठल्या एक्सरसाइज तुम्हाला सूट होतील. तर एक्सरसाइज ही एकदम अतिशय आहाराबरोबरच महत्वाचा विषय आहे किंवा महत्वाचा एक पिलर आहे डायबिटीज मेंटेन करण्यासाठी. तिसरं आहे मेडिसिन्स. तर मेडिसिन्स तर ऑब्व्हियसली आता डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज आपण बघतो, तर हे लोक मेडिसिन्स शिवाय तर शुगर कंट्रोल करू शकतच नाही. तर ह्यांना मेडिसिन्स घेणं अतिशय गरजेचं आहे आणि ते मोस्टली खूप लोकांमध्ये लाईफ लॉंगच घ्यावी लागतात. अगदीच तुम्ही खूप अतिशय सुंदर
आहार आणि व्यायामाचं कॉम्बिनेशन करून अगदी तुम्ही खूप छान कंट्रोल ठेवला तर तशा वेळेस तुमची कदाचित ती गोळी सुटते किंवा त्याचा डोस कमी होतो. तर सुटते असं खूप कमी वेळा होतो, पण नक्कीच त्या गोळीचा डोस कमी होतो. आणि किती छान आहे हे की आपण एक्सरसाइज आणि डाएटमधनं कंट्रोल करतोय आणि त्यामुळे आपल्याला खूप कमी औषधं घ्यावी लागतात. पण औषधं घेणं ही मस्ट आहे. तर औषधं ही वेळोवेळी घेणे, म्हणजे जेव्हा सांगितलंय, म्हणजे नाश्त्याच्या आधी सपोज तुम्हाला गोळी सांगितली तर ती नाश्त्याच्या आधीच घेणे. कारण त्याचा एक स्पेसिफिक, जसं आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलंय की नक्की डायबिटीज कंडिशनमध्ये काय होतं की खाल्ल्यानंतर जे काय अन्न आहे ते त्याची साखरून रक्तात येते आणि ती साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला इन्सुलिन लागतं. तर तुम्ही जर ती इन्सुलिन ते गोळी घेतली नाही ते इन्सुलिन रक्तात येऊ शकणार नाही त्यावेळेत. कारण तुम्हाला म्हणून डॉक्टरांनी ती वेळ दिलेली असते की तुम्ही नाश्त्याच्या आधी ही गोळी घ्यावा किंवा नाश्त्याच्या नंतर घ्या. तर ज्या वेळा दिल्या तुम्ही त्यावेळेतच गोळी घेणं गरजेचं आहे. आणि गोळ्या स्किप करू नका किंवा मनाने डोस कमी करू नका. हल्ली आपण खूप बघतो की स्वतःहूनच एक्सरसाइज करतात लोक, त्यांना स्वतःलाच वाटलं की मला हायपोची कंडिशन होती किंवा रक्तातली साखर कमी होते, ते मनानेच एकाची अर्धी गोळी करून टाकतात किंवा 2 गोळ्यांची 1 गोळी करून टाकतात. तर असं न करता तुम्ही स्वतःहूनच त्या गोष्टी म्हणजे डॉक्टरांना विचारूनच त्या गोष्टी बदलायच्या आहे. तर मेडिसिन्स पण महत्वाचं एक पिलर आहे. नंतर आहे अवेअरनेस. आता अवेअरनेस नक्की काय आहे तर डाएट, एक्सरसाइज आणि मेडिसिन्स हे सगळ्यांना माहिती आहे की हे तर करायचंच आहे आपल्याला. म्हणजे हे अगदी प्रत्येक पेशंटला, तुम्ही अगदी खेड्यात पण गेले डायबिटीसचा माणूस बघितला त्यालाही माहिती की ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहे. पण अवेअरनेस ही गोष्ट आहे ना, तर आता मी एवढे वर्ष ह्या फील्डमध्ये काम केलं आहे किंवा पेशंटशी बोलते, तर अवेअरनेस हा कुठेतरी खूप कमी पडतोय किंवा खूप 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 कमी लोकांना माहिती आहे की नक्की आपल्या शरीरामध्ये डायबिटीज म्हणजे काय आहे हे त्यांना माहिती नाहीये. किंवा सध्या डायबिटीज साठी मेंटेन करण्यासाठी काय काय बाजारात अवेलेबल आहे किंवा आपण काय आधुनिक गोष्टी करू शकतो. तर ह्या अवेअरनेस जो आहे तो खूप महत्वाचा आहे. तर हा अवेअरनेस तुम्ही कसा वाढवायचा, तर असं नाही की तुम्ही कुठेतरी गुगलवर गेले, काहीतरी डाएट चार्ट बघितला आणि तो फॉलो करताय किंवा काहीतरी तिथे लिहिलंय आणि ते मनाने फॉलो करताय. नाही, तर तुम्हाला अवेअरनेस म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या डॉक्टरांकडे चेकअपला जातात तर तिकडे आहार तज्ज्ञ असतील किंवा डायबिटीज एज्युकेटर असतील किंवा तुमच्या डॉक्टरांकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की त्यांना विचारा की तुमच्या शरीरामध्ये काय घडतंय किंवा सध्याची तुमची डायबिटीजची कंडिशन आहे ती काय कंडिशन आहे. कारण डायबिटीजमध्ये खूप पैलू असतात, खूप गोष्टी असतात आपल्या शरीरात चालू असतात आणि प्रत्येक माणसाचं शरीर हे अगदी वेगळं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक माणसाची जी इंटेन्सिटी असते किंवा तुमचे रिपोर्ट समजून घ्या. तुम्हाला किती दिवसापासून डायबिटीज आहे, तुमच्या कसल्या कसल्या गोळ्या चालू आहे. कधी कधी तुम्ही डॉक्टरकडे जातात, ते 4-5 गोळ्या लिहून देतात, तुम्ही बाहेर हॅपीली येऊन त्या गोळ्या मेडिकलमधनं घेऊन तुम्ही चालू ठेवतात. पण कधी विचार नाही करत की मला कालपर्यंत 2 गोळ्या होत्या, आज 5 गोळ्या झाल्या, तर नक्की काय कारण आहे त्याच्या मागचं. तर पहिले समजून घ्या की आपल्याला काय आजार आहे, माझ्या शरीरात काय घडतंय, मला कुठल्या गोळ्या चालू आहे, कुठल्या कुठल्या आजारासाठी चालू आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टी जेव्हा कळतात ना, तेव्हा तुम्ही एकदम इझिली तुम्ही मॅनेज करू शकतात तुमचं डायबिटीज, कुठलाही आजार जे तुम्हाला कळतं नक्की काय चालू आहे. तर नक्कीच तुम्ही ते मी एक SMBG सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज ह्याचा व्हिडिओ पण केला आहे की तुम्ही घरी तुमचं डायबिटीज कसं मॅनेज करू शकतात. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. तर तो त्या लेवलचा अवेअरनेस मी म्हणतेय की तुम्हाला कमीत कमी एक खूप छान रित्या एक काय म्हणता येईल माहिती तुम्हाला डॉक्टरांपर्यंत पोहोचवायची तुमच्या शरीराबाबतीत. आणि तेव्हा तुम्हाला डॉक्टर किंवा तुमचे जे कोणी सल्लागार असतील ते तुम्हाला छान सल्ला देऊ शकतील किंवा तुमची ट्रीटमेंट राईट ट्रॅकवर येऊ शकते. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते की जेव्हा आपण स्वतःहून साखर घरी चेक करायला लागतो, तर मी सपोज एका पेशंटची साखर आपण दुपारी चेक केली, तर त्या पेशंटची दुपारची साखर होती 180 साखर होती जेवणानंतरची, आणि संध्याकाळी आपण जेवणानंतर त्या पेशंटची साखर चेक केली तर त्याची साखर जेवणानंतरची 90 होती. तर मला तुम्ही सांगा की त्याची जर एखादी 500 mg ची गोळी चालू असेल त्या पेशंटची दोन्ही वेळेस, तर सकाळी 180 म्हणजे थोडंसं नॉर्मलपेक्षा जास्त आहे तर तशी होती, आणि रात्रीची त्याची शुगर जेवणानंतरची कमी आलेली, पण तो सकाळी पण 500 ची गोळी घेतोय, संध्याकाळची पण 500 ची गोळी घेतोय. तर ही ट्रीटमेंट योग्य आहे का?
तर नाही, ही ट्रीटमेंट योग्य नाहीये. कारण संध्याकाळी त्याची शुगर कदाचित त्याचा संध्याकाळचा आहार कमी असेल, त्याच्यामुळे त्या गोळीचा डोस त्या पेशंटला जास्त होतोय. त्याच्यामुळे जर तुम्ही डॉक्टरांपर्यंत योग्य ती माहिती पुरवली, जसं तुम्ही त्या सेल्फ मॉनिटरिंगमध्ये मी सांगितलंय, सेल्फ मॉनिटरिंगच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हणाली आहे की कशी शुगर चेक करून डॉक्टरांपर्यंत माहिती पोहोचवायची. तुम्ही सकाळी साखर चेक केली असेल, संध्याकाळी चेक केली असेल आणि ती माहिती डॉक्टरांना दिली, तर डॉक्टर त्याप्रमाणे तुमची योग्य ती ट्रीटमेंट, की सकाळची गोळी आहे ती ठेवतील, संध्याकाळचा डोस कमी करतील, तर चांगलं आहे, तुमचा डोस कमी होतोय. किंवा इव्हन संध्याकाळी पण वाढत असेल तर त्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट बदलता येते किंवा चेंज होते. तर हे जे आहे अवेअरनेस, तर हे अवेअरनेस असल्याशिवाय होत नाही. तर हा लेवलचा अवेअरनेस तुम्हाला पाहिजे. माझ्या आजाराबद्दल मला सगळी माहिती असली पाहिजे. किंवा खूप पेशंट्स, आता एक्झाम्पल अजून एक देते, की खूप लोकांना हेही माहिती नसतं की डायबिटीज पेशंटला की मी माझ्या पायाची काळजी घेतली पाहिजे. अरे हा डायबिटीज तर साखरेचा आजार आहे, त्यात पायाचा काय संबंध. तर खूप लोकांना हे माहिती नसतं की डायबिटीज पेशंटला लागलं किंवा जखम झाली तर ती पटकन भरून येत नाही. आणि ती पटकन भरून येत नाही आणि कधी कधी त्यांना सेन्सेशन नसतं की कुठेतरी पायाला जखम झालेली, त्यांना कळत पण नाही जखम झाली. आणि जेव्हा ती मोठी होते आणि जेव्हा ती भरतच नाही, कधी कधी पायकापाची पण वेळ होते. हो, ही खूप एक्स्ट्रीम कंडिशन आहे, पण हो ही वेळ येते पेशंटचं, त्याला आपण गँग्रीन म्हणतो. तर हे का होतं, हे अवेअरनेस नसल्यामुळे होतं. तर डायबिटीज पेशंटला हा अवेअरनेस असला पाहिजे आणि त्यांनी ऑथेंटिक सोर्स, म्हणजे एक काय म्हणता येईल, एक आता जसं आमचं जस्ट फॉर हार्टचं युट्यूब चॅनल आहे, तिथे सगळे एक काय म्हणता येईल, सगळे एक्सपर्ट आहेत किंवा सगळे सर्टिफाईड एक्सपर्ट्स आहे. डायटिशियन्स म्हणा किंवा डॉक्टर्स म्हणा, डायबिटीज एज्युकेटर्स म्हणा, फिजिओथेरपिस्ट म्हणा, सायकोलॉजिस्ट म्हणा, जे मेंटल हेल्थवर काम करताय, तर हे सगळे सर्टिफाईड आहेत. तर अशा सोर्समधनं किंवा एखादं डॉक्टरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, किंवा तुम्ही WHO ची वेबसाईट जाऊन बघतात किंवा अमेरिकन डायबिटीज असोसिएशन, असं तुम्ही जेव्हा ऑथेंटिक साईट्स बघता, तिथून तुम्ही वाचलं इन्फॉर्मेशन, तुम्हाला ही अवेअरनेस तुमचा वाढू शकतो. तर आपला चौथाही पॉईंट क्लिअर झालाय की अवेअरनेस पण महत्वाचा आहे आणि अवेअरनेस असल्यावरती तुम्ही खूप इझिली तुमच्या डायबिटीजवर मात करू शकतात. नंतर पाचवं आणि शेवटचं जे आहे की रेग्युलर चेकअप. तर रेग्युलर चेकअप गरजेचं आहे. म्हणजे मी खूप पेशंट्समध्ये असा ट्रेंड बघितलाय की आज त्यांनी शुगर चेक केली तर डायरेक्ट 3 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर येऊन ते शुगर चेक करतात. आणि 3 महिने इज खूप मोठा पिरियड, की तुम्ही 3 महिन्यानंतर म्हणजे कंटिन्युअसली जर तुमची शुगर जास्त असली किंवा कमी असली, आणि कधी कधी काय असतं की ज्यांचा ना शुगरचा कंट्रोल चांगला नाहीये आणि त्यांच्यामध्ये 200 आणि 250 शुगर असली तरी सिम्पटम्स दिसत नाही, दे आर असिम्पटमॅटिक, म्हणजे त्यांच्यात काही लक्षणच दिसत नाही. म्हणजे काही काही लोकांमध्ये दिसतात लक्षणं, काही काहींमध्ये दिसत नाही. तर ह्या लोकांची शुगर कमी जास्त झाली तरी ह्यांना फरक पडत नाही. जर अशी असिम्पटमॅटिक कंडिशन असेल, पण जर रक्तातली साखर जास्त कंटिन्युअसली शरीरामध्ये जास्त राहिली तर त्याचा किडनीवरती, हृदयावरती परिणाम व्हायला लागतो किंवा त्याची सुरुवात आत झालेली असते. तर जरी माणूस वर्ण व्यवस्थित दिसला तरी आतून तो व्यवस्थित आहे ह्याची खात्री आपण देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही चेकअप्स करत नाही. त्याच्यामुळे रेग्युलर चेकअप खूप गरजेचं आहे की तुम्ही अगदी मी माझ्या त्या एका SMBGच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की शुगर किती वेळाने चेक केली पाहिजे. साधारण डायबिटीसच्या पेशंटनी आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तरी साखर चेक केली पाहिजे. नंतर HbA1cचा रिपोर्ट दर 3 महिन्यांनी केला पाहिजे. आणि जर तुम्ही 40च्या वरती असाल, 40च्या वरती हा एक जुना कट ऑफ झाला, पण मी आता म्हणेन की अगदी मुलं जे आपण बैठं काम जे करतात किंवा हल्लीचे जे कॉर्पोरेट जी लाईफ झालेली आहे, त्यांनी अगदी 30 नंतरच दर 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी लिपिड प्रोफाईल ह्या टेस्ट केल्या पाहिजे. तर डायबिटीसच्या रिलेटेड जे काही चेकअप्स आहे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून ते अगदी त्या वेळेत केले पाहिजे. तुमच्या पॅरामीटर्सवरती चेक ठेवला पाहिजे की आपलं हे व्यवस्थित आहे का. कारण सडनली काहीतरी झाल्यानंतर आपण जाऊन टेस्ट केली आणि काहीतरी त्यातनं निघालं का तो स्ट्रेस हँडल करणं खूप डिफिकल्ट होतो. त्यामुळे कधीही जे रेग्युलर चेकअप आहे तो केलाच पाहिजे आणि तो खूप महत्वाचा आहे. तर मला असं वाटतं की आपण क्लिअर आहोत की हे 5 जे मुद्दे आहेत डायबिटीज मेंटेन करण्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहे. तर एकदा मी समरी करते. तर पहिलं होतं आहार. तर आहार तर तुम्हाला माहितीच आहे की महत्वाचाच आहे. नंतर एक्सरसाइज, तर तुम्ही नक्की करत नसाल तर नक्की तुम्ही एक्सरसाइज स्टार्ट करा. नंतर तिसरं होतं मेडिकेशन्स पण अगदी स्वतःहून काही डोस कमी जास्त करू नका. डॉक्टरनी दिले तसंच मेडिकेशन्स तुम्ही चालू ठेवा. तर तुम्हाला काही त्रास होत असेल, काही बदल वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून घ्या. तर त्यांना विचारूनच हा डोस कमी जास्त ऍडजस्ट तुम्हाला करता येईल. नंतर
आहे अवेअरनेस तुमच्यामध्ये तुम्ही वाढवला पाहिजे. तुम्ही वाचन करा डायबिटीज या विषयावरती. कोणी तज्ज्ञ डॉक्टर बोलतायत तर त्यांचे तुम्ही व्हिडिओ अटेंड करा. आता युट्यूबवर पण बरीच माहिती आहे, पण सगळीच माहिती बरोबर आहे असं मी म्हणणार नाही. पण ऑथेंटिक सोर्स ते आपल्याला समजलं पाहिजे कुठला ऑथेंटिक सोर्स आहे. तर तुम्ही आमचं चॅनल सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी बघू शकतात. सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि तज्ज्ञ आहार तज्ज्ञ आहेत सगळ्या, ते बघू शकतात. किंवा वाचन करा तुम्ही त्याच्या बाबतीत की काय डायबिटीजमध्ये आता ॲडव्हान्समेंट आहे. कदाचित असं होतं की आपल्याला माहिती नसतं. खूप लोकांना, मला असं वाटतं की खूप गावाकडची लोक असतील त्यांना ग्लुकोमीटर वगैरे पण माहिती नसेल. तर इतक्या जर सोप्या गोष्टी आपल्याला आज अवेलेबल झालेल्या आहेत तर तुम्ही अपडेटेड राहा. तर हा अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. नंतर जर तुम्हाला ह्या गोष्टी कळत नसतील कसं ऑपरेट करायचं, तर तुमच्या घरी तरुण मुलं मुली असतील त्यांच्याकडनं शिकून घ्या की तुम्ही या गोष्टी कशा तुम्ही ऑनलाईन बघू शकतात. तर ते एक तुम्हाला खूप सोपी इन्फॉर्मेशन आहे आता मिळायला. नंतर शेवटचं आहे रेग्युलर चेकअप. तर ते तुम्ही जसं मी आधी पण बोलले की रेग्युलर चेकअप खूप मस्त आहे तुमची तब्येत नीट ठेवण्यासाठी. कारण डायबिटीज ही अशी कंडिशन आहे की त्याला खूप दीर्घकालीन आजार होतात त्यांनी. तर ते आपण कुठल्या स्टेजला आहोत तर हे बघण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कंटिन्युअसली चेक ठेवला पाहिजे, कंटिन्युअस चेकअप केले पाहिजे. तर मला खात्री आहे की नक्की तुम्ही हे फॉलो कराल. आणि धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल. आणि जर तुम्ही माझे आधीचे पण व्हिडिओज बघितले नसतील तर नक्की जाऊन तुम्ही माझे व्हिडिओज बघा. त्यातनं नक्कीच तुम्हाला हेल्प होईल की तुमचा अवेअरनेस वाढेल असं मी म्हणेन. आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. आणि आमचं जस्ट फॉर हार्ट्सचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. म्हणजे आम्ही जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करतो तुम्हाला ते नोटिफिकेशन्सद्वारे समजतं. थँक्यू, धन्यवाद.